रामकृष्ण हरी माऊली कसे आहात? तर आम्ही निघालो होतो आपल्या वारीला आणि छान वाटतं बरं का, कारण महिन्याची आणि पंधरवड्याची वारी आम्हाला करावीच लागते माळ असल्यामुळे. मस्त वाटतं. ऊन होतं त्यामुळे आम्ही 1च्या नंतरच निघालो होतो. जवळ-जवळ कासेगावात पोहोचलो होतो आम्ही आणि नळावरून चाललो कारण जवळ निघतो रस्ता म्हणून. बघू शकताय उन्हाळ्यात सुद्धा नळाला किंचितसुद्धा पाणी सोडलेलं नाही आहे. खरं तर शेतकऱ्यांना आत्ता गरज आहे आणि जिथं थोडंसं नळामध्ये हिरवट गवत दिसत होतं तिथं शेरडं चरत होती. हायवे लागला बघू शकताय. आणि खूप छान वाटतं बरं का. मस्त वाटतं. वारीला जायचं म्हटलं की आनंद वेगळाच असतो. आता आम्ही सांगोल चौकात पोहोचलो होतो बघू शकताय. मला हा पॉइंट खूप आवडतो बरं का. पंढरपुरामध्ये एक वारकऱ्यांचं जे हे आहे ना, ते वस्तू जपून ठेवलेलं आहे. तर आम्हाला जायचं होतं बागडे बाबांच्या मठामध्ये, कारण तिथे संगीताच्या मैफिलीचा कार्यक्रम होता. बघू शकताय लहान-लहान मुलं कशी बसलेत. लाजतायत थोडीशी. सो हे आमचे सर आहेत आणि इकडे माईक सिस्टीम वगैरे लावण्याची सुरुवात चालू आहे. इकडे सगळे आमचे म्हणजे मोठे जे आहेत गुरु ते बसलेले आहेत. इकडे सनई वादक आहे हे काका आणि मध्यंतरी कसं असतं की थोडंसं ब्रेकनंतर चहा होतो. तर मामांना म्हटलं की आपण नामदेव पायरीचं दर्शन घेऊन वारी पोहोचूया. बघू शकता एवढी गर्दी नव्हती, परंतु ही शिमग्याची वारी म्हटलं जातं. मस्त वाटतं. दर्शन खरं तर आज झालं नामदेव पायरींचं खूप दिवसांपासून. मला तर खूप आवडतं. वारीला जायचं म्हटलं की आनंदच वेगळा असतो. नंतर आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली. आमचे मामा दमले वाटतं. नंतर आम्ही वरती आलो. ऊन काही कमी येत नाही, वाढतच जाणार. नंतर आमची वारी पण पूर्ण झाली आणि आम्ही घरी निघालो. हा आपला 4था मैल आणि घरी पोहोचलो. माझ्या मामाचा मुलगा प्रॅक्टिस करतोय बघा.